सर्वप्रथम दिवाळी गाव जे प्रेम जो आदर आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना अनेक वर्षापासून या गावाने दिला आणि आज खरं तर शनिवार आणि रविवार नाही, तसा हा आठवड्यातला दिवस आणि आठवड्यातला दिवस असताना देखील सकाळच्या सत्रामध्ये आपण सगळ्या महिला भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक एवढ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि माझ्याबद्दल जो विश्वास व्यक्त केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून दिवाळी गावाचा विचार केला तर नवी मुंबईचं रायगडच्या बाजूला असलेलं प्रवेशद्वार, शहराच्या अत्यंत किनाऱ्याला असलेलं हे गाव, बाजूला असलेली सागरी किनाऱ्यामधील एक खाडीचा भाग आणि या संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये ऐतिहासिक वारसा जपणार, संस्कृती जपणार गावामधील महत्वाचं गाव कुठलं तर दिवाळी गावाचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. आणि आता शहराचं शहरीकरण झालं. शहरीकरण होत असताना आपल्या गावांचा देखील विकास झाला पाहिजे. तर काही जणांना वाटतं की विकास म्हणजे जो आपल्याला दिसणारा विकास नाही, तर खऱ्या अर्थानं आपली पुढची पिढी ही शिक्षित झाली पाहिजे. शिक्षित झाल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या पिढीनं पदार्पण केलं पाहिजे. आणि मी आवर्जून आपल्याला सांगतो त्या संपूर्ण नवी मुंबई परिसरामध्ये आपली गावं आणि या गावांमध्ये परंपरागत मच्छीमारी असेल किंवा विविध आपले परंपरागत व्यवसाय करत असताना आपल्या गावामधील शैक्षणिक गुणवत्ता टिकवणार, म्हणजे आई वडील मच्छीमारी करतात, मच्छीची विक्री करतात, परंतु ते होत असताना आपल्या विविध शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक आणि यश संपादन करणारं गाव कुठलं तर दिवाळा गावाचं नाव पुन्हा कारण आपली पुढची पिढी ही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पदार्पण करते. कोणी इंजिनियर होते, कोणी वकील होते, कोणी आर्किटेक्ट होते, कोणी वेगळ्या क्षेत्रामध्ये आपली स्वतःचा व्यवसाय प्रस्थापित करताना वेगवेगळ्या इंडस्ट्री देखील तयार करतोय. त्यामुळे आपली परंपरागत आपला व्यवसाय आणि त्यानंतर आपली परंपरा संस्कृती याच्या पलीकडे आपल्या कोळी बांधवांनी देशाच्या विविध क्षेत्रांमध्ये देखील काम केलं पाहिजे. आता मी एखादा अमेरिकेला मधल्या 3 वर्षामध्ये गेल्यानंतर एका ठिकाणी मी गेलेलो आणि तिकडे गेल्यानंतर मला अमेरिका जर्मनीतले मोठमोठे रिप्रेझेंटेटिव्ह तिकडे भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही मोठ्या जहाजांची जी बनणारे त्यांचे जे फॅन आहेत, ज्या फॅनच्या फिरण्यामुळे ते मोठी जहाजं पुढे जात असतात, तर ह्याची मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे ह्याचं बनवण्याचं काम हे बाहेर परदेशामध्ये केलं जातं. परदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याचं त्या ठिकाणी पुढे नेलं जातं. तर मला तो मुलगा मिळाला, म्हणून तू कोण आहे? तो मी याच परिसरामधला आहे, पण माझं दिवाळी गावामध्ये माझं येणं झालं असतं, तो आहे उलव्याचा. म्हटलं तुझं काम काय? आता मी माझं स्वतःचं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं आणि आता जे परदेशामधून फॅन बनवून आपल्या भारतामध्ये यायचे, आता ते फॅन मी उलवे येथील कोळी मुलगा हा उलवेला तो बनवतो आणि तो संपूर्ण जगामध्ये तो त्याची विक्री करतो. हे त्याचं नाव ते कौतुकास्पद आहे. म्हणजे आपला कोळी बांधव, आपला कोळी तरुण मुलगा हे आपल्या जीवनामध्ये मच्छीमारीचा व्यवसाय, त्याच्याशी निगडीत असलेले व्यवसाय आणि आपले संस्कृतीचे जतन करत असताना संपूर्ण जगामध्ये आपल्या परिसराचं नाव मोठं करतोय. ती आपल्या सगळ्यांकरता कौतुकाची बाब आहे. आपल्या पुढच्या पिढीनं आपला व्यवसाय तर टिकला पाहिजे, परंतु पुढच्या पिढीनं कुठेतरी अजून वेगळं काम केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? केलं पाहिजे. त्यामुळे त्यांना त्याकरता प्रशिक्षित करणं. जर एखादा कोळी बांधव मग त्याकरता एखादं मार्केट तर मिळालंच पाहिजे, परंतु एखादा कोल्ड स्टोरेज कोळी बांधवांना का बांधायचा नाही? तो देखील कोल्ड स्टोरेज हा कोळी बांधवांना बांधला पाहिजे. एखादा मोठा व्यवसाय बघण्याची क्षमता आपल्या कोळी बांधवांना का मनाशी बाळगायची नाही? तर ते देखील आपल्या कोळी बांधवांना त्या मनाशी बाळगली पाहिजे. आणि त्याकरता त्यांना आवश्यक असलेलं मार्गदर्शन, त्यांना आवश्यक असलेलं पाठबळ
आणि त्या आवश्यक असलेलं प्रशिक्षण हे देणं हे भविष्याच्या काळाची गरज आहे. आणि नक्कीच मी आपल्या सगळ्यांच्या समवेत आपल्याला आश्वासित करतो की या कोळी समाजाच्या भविष्याच्या वाटचाली करता या तरुणांना जगाशी स्पर्धा करण्याकरता यशस्वी होण्याकरता संदीप नाईक आपल्या सोबत नेहमी राहील हा विश्वास दिवाळी गावातील मच्छीमारांचा म्हणजे जो मार्केटचा प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित केला. हा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. आपल्या प्रश्नांना न्यायापर्यंत थांबणार नाही हा विश्वास अजून आपल्या ज्या समस्या आहेत हा प्रत्येक जण आपापल्या विचारसरणीनं आपल्या पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. तो प्रत्येकानं केलाच पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये आधुनिकता आणि लोकांना काय हवंय तुम्हाला काय द्यायचंय त्यापेक्षा लोकांना काय हवंय कशा पद्धतीने हवंय हे समजण्याची गरज आहे. आणि ते समजून आपण जर कार्य केलं तर ते खऱ्या अर्थानं लोकांची सेवा देणारं कार्य हे त्या ठिकाणी करत असतं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तशाच पद्धतीचं काम हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. जगन्नाथ कोळी नित्य कोळी आपण देखील अत्यंत चांगली मेहनत घेत आहेत. राजश्री देखील म्हणजे फार तडफीनं काम करत असते. म्हणजे एका समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना जी भूमिका तुमच्याकडे दिली जाते त्या भूमिकेतून आपल्या परिसराला शहराला न्याय कसा मिळेल याचा प्रयत्न हा नेहमीच तुमच्या कार्यामधून दिसतो. नक्कीच आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होत असलेलं काम हे आपल्या सगळ्यांना बळ देणार असणार आहे. आजच्या कार्यक्रमानिमित्त आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी सर्व जुने सहकारी आजच्या कार्यक्रमामध्ये तिथे उपस्थित राहिले त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. अजून जे काही स्टेजचं काम आणि इतर सर्वच काम मुलांच्या नोकऱ्या असतील मुलांना प्रशिक्षित करण्याकरता त्यांना मार्गदर्शन असेल त्यांना विविध क्षेत्रामध्ये पुढे घेऊन जाण्याकरता लागणाऱ्या योजना असतील या सर्व पूर्ण करण्याकरता आपण प्रयत्नशील राहू. आणि मला या ज्येष्ठांनी मला खूप कष्ट करून सांभाळलं. त्यामुळे तरुणांकडून माझ्या अपेक्षा खूप जास्त आहेत. तरुणांनी एक चांगला विचार केला पाहिजे. आपला परिवार आपल्या जीवाची पर्वा न करता आपला सांभाळ करत असतो. त्यांची इच्छा हीच असते की आपल्या मुलानं मुलीनं आपल्या पायावर उभं राहावं. आपल्या आई वडिलांच्या ज्या वृद्ध काळामध्ये त्यांची सेवा करावी त्यांच्याकडे बघावं आणि तुमच्या यशामध्येच त्यांचा आनंद हा त्या ठिकाणी दडलेला असतो. त्यामुळे तुम्ही जेवढी विविध क्षेत्रांमध्ये प्रगती कराल तेवढंच आपल्या ज्येष्ठांचा आनंद हा द्विगुणित होत असतो. आणि या संपूर्ण भारताची संस्कृती अमेरिकेला सांगण्याचं काम देखील कोणी केलं तर ते कोळी समाजानंच त्या ठिकाणी केलं. त्यामुळे या समाजाचं प्रत्येक गोष्टीमध्ये मुलाखत हा कौतुकास्पद आहे. आपण मला या ठिकाणी आलात आणि मला सन्मानित केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आज ज्येष्ठांचा होणारा सन्मान ही मला करायला मिळणं ही मी भाग्याची बाब समजतो. त्याच पद्धतीनं एक झाड आईच्या नावाने आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी एक पेड ना केला. आपली लोकसंख्या वाढते परंतु लोकसंख्या वाढत असताना आपल्या पर्यावरणाचा समतोल राखला जायचा असेल तर पर्यावरण पूरक कार्यक्रम होतो. त्यामुळे जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमध्ये झाडं देखील लावली गेली आहेत. उगाचच कुठेही झाड नाही. झाड योग्य ठिकाणी लावलं गेलं पाहिजे. योग्य झाड लावलं पाहिजे. त्या झाडाचं जतन केलं पाहिजे. जतन केल्यानंतर त्या झाडाच्या माध्यमातून नागरिकांना सावली मिळाली पाहिजे हिरवळ निर्माण झाली पाहिजे. तर अशा पद्धतीनं एक पेड माँ के नाम आईच्या नावाने एक झाड ही प्रत्येकाला मनाला स्पर्श करणारी ही योजना आहे किंवा उपक्रम आहे. हा देखील उपक्रम आपल्या परिसरातील नागरिक हे यशस्वीरित्या पार पाडतील असा विश्वास व्यक्त करतो. खूप मोठ्या संख्येनं मला आशीर्वाद देण्याकरता आपण सगळेजण आहात त्याबद्दल आपला